अक्कलकुवा तालुक्यामध्ये पेसा दिवस साजरा करण्यात आला। पंचायत समिती अक्कलकुवा येथे व तालुक्यातील 79 ग्रामपंचायत अंतर्गत तसेच जिल्हा परिषद शाळा अंतर्गत पेसा दिवस साजरा करण्यात आला। अक्कलकुवा पंचायत समिती येथे झालेल्या कार्यक्रमाचे पंचायत समितीचे सभापती नानसिंग वळवी हे अध्यक्षस्थानी होते, तर माजी सभापती शिवराम वळवी या ठिकाणी उपस्थित होते। गट विकास अधिकारी सुवर्ण पवार, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी युवराज पवार, तालुका व्यवस्थापक पेसाचे श्रीमती आशा पाडवी, कक्ष अधिकारी अरविंद अहिरे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी तापसिंग पाडवी आदी यावेळी उपस्थित होते। तालुका व्यवस्थापक पेसाचे श्रीमती आशा पाडवी यांनी पेसा कायदा 1996 विषयी माहिती दिली व तालुक्यातील विविध ठिकाणी झालेले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन वरिष्ठांचे घेऊन कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण केले। हा परिसर आदिवासी बहुल प्रदेश म्हणून ओळखला जात असल्यामुळे श्रीमती आशा पाडवी यांनी काही ठिकाणी स्वतः हजर राहून आदिवासी भाषेतून पेसा कायद्यासंबंधी माहिती दिली। आज पेसा दिन 24 डिसेंबर 1996 ला पेसा कायदा हा अंमलात आला होता। पंचायत संबंधीचे उपबंध अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करणे अधिनियम 1996 म्हणजेच पेसा कायदा। या पेसा कायद्याने अनुसूचित क्षेत्रातील आदिवासी जनतेला, अनुसूचित जमातीला अधिकार प्रदान केले आहे। ते अधिकार म्हणजे गौण वनोपजांचे व्यवस्थापन, गौणजल पाणी साठ्याचे व्यवस्थापन, तसेच बाजारपेठेचे व्यवस्थापन, विकास कामांना मंजुरी, विकास कामांचे प्रमाणपत्र, उपयोगिता प्रमाणपत्र, अंमली पदार्थाचे नियमन, गौण खनिजांचे नियमन, सावकारी धंद्याचे नियमन, बाजारपेठेचे व्यवस्थापन असे हे अधिकार आपल्याला पेसा कायद्याने दिलेले आहे। तसेच पेसा गाव घोषित करण्यासाठी आपल्याला अधिकार दिलेला आहे। ज्या गावात मोठे मोठे पाडे आहे त्यांना गाव घोषित करण्यासाठी तो अधिकार आपल्याला दिलेला आहे। जेणेकरून ते पेसा गाव घोषित झाले तर त्याला स्वतंत्र ग्रामसभा घेण्याची मुभा आहे आणि त्यांना स्वतंत्र ग्रामसभा घेण्यात येईल असा हा पेसा कायद्याने आपल्याला अधिकार दिलेले आहे। ते अधिकार आपण जास्तीत जास्त ग्रामसभेमध्ये उपस्थित होऊन आपले अधिकार बजावे अशी मी विनंती करते।